श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत ह्याचे पठन करणार आहोत. आपण ह्या पोथीचे 1, 3, 7 किंवा 21 दिवस पारायण करू शकतो किंवा नित्य सेवा म्हणून दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय व 11 माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. सर्वप्रथम ज्यांना कुठलीही इच्छा असेल त्यांनी संकल्प करावा. संकल्पासाठी पळीभर पाणी घेऊन त्यात हळद, कुंकू, अक्षता, फूल उजव्या हातात घेणे. आपले नाव व गोत्र उच्चारणे. गोत्र माहित नसल्यास काश्यप्य गोत्र असे म्हणावे व मनोमन स्वामी महाराजांना आपली जी काही इच्छा असेल ती बोलून निर्विघ्नपणे हे पारायण होण्यासाठी महाराजांना विनंती करणे. आता आपण हे पाणी एका प्लेट मध्ये सोडून द्यावे व नंतर हे पाणी आपण तुळशीला अर्पण करावे. चला तर आपण पठण सुरू करूया. कृपया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा व चॅनलला सपोर्ट करा, जेणेकरून असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळेल. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम. जय जयाजी क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मासूत नमी येली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या काननश्चेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देत वरद हस्ते करोनी. आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथेली रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधरानी वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांची चरण नमियेले. ईश चरणी जरले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मजदीनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ती एकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञांनीही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथम अध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु.
अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजाप्पा मोदी यांचे घरी बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वैशिष्ट्य. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साच्या आदरत याचा केला की त्या सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणे ती एक याहारी. दोघांसी बैसवोनी दोहोवरी, तिसरी वरे बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातूनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थ समग्र. 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पाहतलो गोदा तटाका प्रति, जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. येऊन मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्ष मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राज येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंद भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा. श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोकांचे चमत्कार दाविती. काही वर्ष करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळे झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंध्य होता तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्धी समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोडाप्पाचे गृहाप्रती. स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती चोडाप्पा करी आदर. योग यागादिक काही चोडाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोडाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेदिवस चाकरी चोडाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोडाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोकां चमत्कार दाविती. गावात मात पसरली. लोकां माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वर्ता ऐसे ऐकूनी राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाओनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली. समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजली. स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पण मस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय. अध्याय चौथा. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करीत चारी पुरुषार्थ येते हातात. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गत अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराय दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोडाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोडाप्पाची सगुनी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरून.
धरोनी, कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने व्हावे म्हणून लग्न येती दूर देशाहुनी, शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक, भक्तांतरी जे जे इच्छिती तेती यती राजपूर्वीती, दृढ चरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू, जे का निंदिल कुटील तया शास्त्रे केवळ, नासिका प्रति तत्काळ योग्य शासन करिताती, कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हसोनिया म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला, हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी कोणते होवस तसे, ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेख, एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरी, श्री समर्थ आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता, दर्शनीच्छ जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली, दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे, हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती आणि मिती तयाते, कोणी नवसाते करीती, कोणी आनोनिया देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती, क्षण एकटठच होती वैरभाव विसरोनी, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, जे निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती, मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी, संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले, समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे, जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना, दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा, श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वनरा, अज्ञानतम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी, बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयांची अंतरी विचाराईसा पातला, दिवानानी सरदार मान करीतैसे थोर थोर, बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती, कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत, कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना, तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्याने चतुर, तो बोलत झाला उत्तर नृपाला की परियेसा, आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असो द्या, ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभा ही समग्र आनंदित झाली, नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्यांसी सन्माने, गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया, तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ, पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती, तेथे जणांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते, अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा, ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण, प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे, करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाळ दाने याचक धने तृप्त केले, स्वामीची पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती, जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा, ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी, मग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी चोडापा प्रती, त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते, द्रव्येन सर्वे वशाह चोडापासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाळ, चोडापाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चलावे, तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल, ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तळ चोडाप्पा लागून काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त पंचमध्याय गोडहा, श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती, मागील अध्यायाच्या अंती चोडापा विनवी, स्वामी प्रती कृपा करुनी मजवरी बडोद्यासी चलावे, भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी, मल्हाररावाची या मनी आम्हा विषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परी पाहवा यत्न करून ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी
अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींची तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊन बडोद्यासे आले. परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परिमल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत यांचे नाव नृपकार्याची धरून हा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवी. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडोनी साहेब विष प्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंतला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभक्त परिसोत षष्ठोऽध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती. जाणून येती परब्रह्मा. वेदांत आवडे तयासी श्रवण करीती. दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्रांसी वेतनी देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषा वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यांसी आनावे अक्कलकोटी. हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले. रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती. तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती. जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. ऐके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पाहावयातीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मापद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसा ऐकुनी सत्वर येती राजा हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहून ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेड्या संन्यासी. भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी. लोकां बोलती हास्योत्तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान. यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्रोदिक ज्ञान यांते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पार्शी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली भुवांसी. लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडिलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी. शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी जागृत आली तयांसी. त्यांनी धरोनी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगत समस्त. म्हणती यात काय अर्थ. ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुस्ता मागील प्रश्नास खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर. ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मापद जानसी कैसे. ब्रह्मापद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट होता नयेची. बुवा प्रतिपटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुनी भरले नयन. कंठ झाला सद्गदित. तया समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी. ब्रह्मापदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोऽध्याय गूढः. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयजी सुखधामा. जय जयजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्राम. अनंत वेश अनंता. राजे निजाम सरकार. त्यांचे पदरी दप्तरदार राजेराय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती. सकल सुखी अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध. तया लागला ब्रह्मा संबंध. उपाय केले नानाविध. परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे. रात्रंदिन गेले शरीर. सुख न गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोग विलास.
सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाळ दिदली दानी आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी त्रासले, या भव यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी, तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत्वा, हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून, शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नर नारी कामधंदा करिता घरी, स्वामी चरित परस्परी प्रेम भावे सांगती, कित्येक प्रात स्नानी करोनी, पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्था चरणी, जाती अतित्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमध्याय श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी, यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै, किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष वासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले, जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होत असे, व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन, बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले, तियेचे मन म्हणे मी इतके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की, ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्यवचन हे, बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा, शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रति कार्य आपुले करीन, बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मा संबंध पीडितो, तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून, ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले, यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी, सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करून, अशी चुकविले तुमचे मरणासी, निश्चय मानसी धरावा, शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेख नूर दर्ग्यासी, एक कफनी चढविली, मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित, बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मा संबंध, झाल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची, प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला ब्रह्मा संबंधे सोडिले, मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले, म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे, महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा, ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती, सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 9 अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नर जन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा, ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै, हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळाप्पा नामी द्विज कोणी, राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती अनुकूल, सर्वतयांप्रती सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित, 30 वर्षाचे वय झाले, संसारात उपगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची, जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल, पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती, पाहुनी स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस, तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढ तर विवेक शास्त्रे तोडावा, सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले, मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले, मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत,
मनोरथ धर्मकर्मी सदा रत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकोनी वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्तीच तोषले 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेवी येले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजीवंदन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयांसी लावित अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जण झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी रावबाजीसी वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवळी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्यांते जाणतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समत भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमध्याय गोडा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती परी मुरगोडीचे विप्र बाळापासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊन सांगती तैसे करावे मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नृहसी सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली प्रातकाळी उठून संगमावरी स्नान करून जपध्यान आटपोन मागुती येती गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी मधुकरी भोजनात तर संगमावरी परतोनी येती ते मध्यान्न स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी असता जात वा सरमनी संध्या स्नान करावे करोनी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी गृहसूत कांता क्षितोक्षणाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती क्षितोक्षणाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नव्हेची अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून या ऐसी परी बाळापासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडिल तुम्हास कमी ते आम्ही पुरवुजी बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली ही ना आपले प्राक्तन भोग भोगवी दारुन पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चित स्वप्नी 3 एक यतिमूर्ती येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इष्टित साधावे आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण आणखी ही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी वृक्षातरी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्मे आटोपीला ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वांनी मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले चरण चाली
चालोनी अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखिली. जेथे नृहसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदिती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. एकादशोऽध्याय गोडः. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना उतार धरीत असे. भक्त जन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रगट होत. तेची समर्थे श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्यांसवे एक जहागीरदार ते होते. बिरहाड्यावर स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाच न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिरहाडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन. नित्य मध्यान्नही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे. मागोनी मधुकरी मग यावे बिरहाड्यावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आधी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. ऐके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माजरी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण. एक चित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण. विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगून बाळाप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी अज्ञातयांप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिलेली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापासी. दारपुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामी निमज आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावये इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठी यांसी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. तेथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रति करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. द्वादशोऽध्याय गोडः. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शिखर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढेल. द्वादश अध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपट युक्तीने फसू पाहती. परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. तया ते एक समयासी काय बोलिती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तेथ. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलो न करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पा
बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता ती येचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले. तैपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी गारहाने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलती तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागुनी घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जवाब दिदला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वैशिष्ट. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी तयाची करून या झोळी समर्थे करी घेतले. हल्लक शब्द उच्चारिले म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उने तेने जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता क्षण 100 गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसे बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवोनी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकून बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडोनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पानी देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसे. गर्व भरे ती कोणासी मानी नाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या जावी ती. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परिराणीच भिवोन तैसे न केले. तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामींची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोले तयासी द्रव्यशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय 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 स्वामी राय. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत 13 अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते 13 अध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणा घना. जय जय जी अगशमना. जय जय जी परम पावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठोन आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रातः कर्मे आटपोन. मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुहासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा. परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंद
ब्रह्मांडा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुष लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांडाधीश वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिमध्याग्र कोठे नसे पाहता असोन्या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्त्रमुखही निश्चित क्षिणला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिना नाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आनावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामीना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निर्सोन इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर त्वानम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधतो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमीर निर्सोन ज्ञानार करू दई प्रगटोपै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुनी समर्था आसोनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त चतुर्थोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता येथे काही न उरेची सर्व कामना पूर्वोन अंतिदाविती सुरभवन जे नर करीती नाम स्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी शीतोक्षणाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांचे वाटी चित्ते करिता स्वामी भक्ती जन हसती तया त्यावेळी मंगळवेड्यात बसाप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करोन तियेवरी केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद हस्ते ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासूनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले बसाप्पा येता गृहासी दुष्टोत्तर बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवदन भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्रापदे ओरडती परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेज अग्नि समान पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काही देव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन या अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोड
सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोसीजे. असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्त जन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत. त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती. बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हाव या कर्जमुक्त यासी करावे युक्ती. एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगवया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिधली. त्रिवर्गासी अनेक मंत्र दिधले. पंडित राम म्हटले गजानन शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिधले. तर म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदा ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळा. श्लोक आकाशात पतितं तोय यथा गच्छती सागराम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छती. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले. त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एक अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाती कफनी जोळी समर्थ त्यांची दिदली. ती घेऊन तया वेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनी ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांसी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुत आकांता घेत ओर बडवोनी. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकूनी स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेचे अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुर्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे
सुताचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी. तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य. निज मातेचे शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी. यास पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकोनी देव मामलेदार हासोनी देती उत्तर. त्यासी पिशाच्य लागले थोर माझे निदूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठी पुर्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसी. कोण एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी. पाहुण्या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सुत दिवसे दिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुनी कामना कोणी येताची दर्शनात. त्यांसी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्यांप्रती मनातील खून सांगती. ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या उसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहून आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडवा घालून. एकांत समयी साधोनी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निह शब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चय चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुरावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनविते समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मनसनिध आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावोनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसे दिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुत. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती. कोणासंगे न बोलती रुदन करीती क्षण क्षण. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकूनी करीती आकांत. तो दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुत आपुला भक्त असो न अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे
तारण होय कैसे. समर्थ बोलले ती येसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भव्यो दधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवचरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमोच्या मानसी त्या समयी मोर पांखरासी अधिकारी नेमो गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळी रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमोची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपूनी ठेविली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कौनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणा आपासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घाल यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापया मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करा यासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त ऐकोने म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले के जे प्रति. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुनी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवस निशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करूनी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुनी वृत्ती. काकूबाई डचकली चित्ती म्हणे समर्थे दादांप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती येसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू. या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकिले आपण मारून. इतुकेची पुरे झाले. ऐकून याच्या वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ. नाना अशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले अधिकच कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिचं पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे हे करणी लोकापवदा कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिचं प्रति बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासोनी. पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी हो न स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे. स्वामी चरित्र अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृहसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले. त्यांनी समस्त नाना योगाभ्यासे बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐशी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी
असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुनी पोटी आले नृहसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली, त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंध्रीम प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ, समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी, सद्गतीत झाले अंतरी, हर्ष पोटी न समावे. उठोनी या करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृहसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती, तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृहसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले, त्या समयासी लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. ती येसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. ऐकुनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी, नृहसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. पर्यंतरीची खून यती तत्काळ जाणून, पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडोनी, येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांसी ही ज्ञान साचार, समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य होनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधिल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिदले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसले दूर, श्रींनी जाणली अंतर, त्याचे पाहुने कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले, ऐसी समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्तनास, झेंडा उभारीला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी, श्री चरण धरले झडकरी, उभा राहिला काळ दुरी, नवल परी झाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवनी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिता ती, बैला प्रति दिदली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशालीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणा करा, जय 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 यती वरा, भक्तजन संताप हरा, सर्वेश्वर गुरुराया. वर्णित समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्यांते वदती, हास्य वदने करोनी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करोनी नाना, यथेच्छ भोजन देई जे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जेवू घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा, म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट, याती मध्ये पावे न कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्था सकळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवया साधन, त्या जवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेत त्वरित, तो निःशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईचा आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका
एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दारू उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले, त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला. बाई त्या आशीर्वाद दिधला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त. 20वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्याय पर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले स्वामी राज. आता कळस अध्याय 21. कृपा करुनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्तानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदोन ब्रह्मारंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जनासन मार्ग दाविला. उद्धरिले जडमुढाला. तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझरी जन्म माझा झालासे. तेथेची बालपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांची स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवस उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आदर स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातुनी आले स्वामी रूपे प्रगटले. भूवरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय स्वामीचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभार्यांसी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार. त्यांसी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ. होता ब्रह्मा संबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. 10मध्यायत. ते ऐकता पुनीत. श्रोते होती सत्यची. 11वा 12वा तैसाची अध्याय. 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा. त्या माझी निरोपीला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसाप्पा तेली सदभक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू. त्यासी लागला भजन छंदू. तो दादाबुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन. त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीच पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयांता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर. जो भावे वाचिले हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरोन अंती मोक्ष पद मिळोत्वा. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सारग वसो. भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जी ही प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षावे दयाळा. कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळ करून आलं घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालोनी चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपालक करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. असेच अजून काही व्हिडिओजची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. कृपया चॅनलला सबस्क्राईब शेअर करा ही नम्र विनंती. आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ज्यांना या सेवेची गरज आहे आणि त्यांना सेवा कशी करायची हा प्रश्न पडत असेल तर नक्की आपले व्हिडिओ शेअर करा आणि आपले पुण्य वाढवा.
घालवा, ही पण एक प्रकारची स्वामी सेवाच आहे. गरजवंताला तुमच्याकडून खूप मोठे दान होत आहे, त्यामुळे व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि पुण्य कमवा. श्री स्वामी समर्थ.